कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात आणि स्क्वेअर लेग मिड विकेटच्या क्षेत्रात घ्यायचा आहे. फ्रंट साईडला घ्यायचं. लॉंग ऑफ तुम्हाला पूर्णपणे ओपन आहे. स्ट्राईक वरती आपल्याला सुमित पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती शंकरने फलंदाजी देखील सुंदर केली होती. यावेळेस मोठा फटका. झेलखाली क्षेत्ररक्षक आहे आणि निश्चितपणे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न मात्र फसला आहे. माघारी परततोय पुन्हा एकदा एक सलामीचा आक्रमक दर्जाचा फलंदाज सुमित. बॅक टू द पॅव्हेलियन. फक्त आणि फक्त सांघिक 1 या धावसंख्येवरती स्वतःचं खातं खोललं ना. निश्चितपणे डक होऊन डक मध्ये परततोय. चेंडू पायकीचा अपील मात्र लेग बाय स्वरूपाची एक धाव मिळेल. एका धावेची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते 12 धावांवरती आणि निश्चितपणे 12 जर वाजवायचे असतील एखाद्याचे तर सगळ्यांना एकत्र यावं लागतं. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता मात्र प्रयत्न फसतोय. पहिल्या षटकाची होते संघ मारेल. एका बाजूने अमोलने आतापर्यंत 1 षटकार आणि 1 चौकार मारलाय खरा आणि संघाला आपल्या यानंतर होणारा सामना सिद्धिविनायक ट्रेडिंग वर्सेस शैलेश एंटरप्राइजेस. आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तुमच्यासाठीचा पहिला आणि शेवटचा कॉल आहे. नाणेफेकीसाठी या. जर आपण लेट केला तर 4 षटकाचा सामना आपल्याला 3 षटकांचा खेळवला जाईल. सहा एक येतोय 7 झाले. 12 धावा या धावफलकावरती. यावेळेस आणखी एक मोठा फटका. बघता बघता निश्चितपणे सो ब्युटिफुल सो एलिगंट लुकिंग लाईक वाव. निश्चितपणे या 6 धावांविषयी धावसंख्या देखील वधारेल. धावसंख्या पोहोचते तब्बल 18 धावांवरती. विराट कोहलीचा जर्सी क्रमांक 18 ची आठवण करून देणारी धावसंख्या. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल विराट कोहलीचा जर्सी क्रमांक 18 का. तर विराट कोहलीचे वडील विराट कोहलीला सोडून गेले. त्यावेळी विराट कोहली 18 वर्षांचा होता आणि ती तारीख देखील 18 होती आणि तेच आठवण म्हणून त्याने आपल्या पाठीवरती 18 नंबर हा जर्सीवरती घेतला. यावेळेस पंचांचा इशारा आलाय. दोन्ही जमिनीशी समांतर केले. 19 धावा या धावफलकावरती. निश्चितपणे पहिल्या चेंडूवरती आक्रमक दर्जाचा आक्रमक शैलीचा फटका हा आपल्याला पाहायला मिळाला अमोलच्या बॅटमधनं. पुढचा चेंडू असेल. यावेळेस ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू बॅटवरती नेटचा काही घेता आला नाहीये मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर मध्ये. 1 धाव मिळेल. एका धावेनिशी धावसंख्या वधारली. धावसंख्या बोलले 20 धावांवरती. 54 धावांचा पाठलाग. आता बऱ्याच कालावधीनंतर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल बबलू जो की वैयक्तिक 1 धावसंख्येवरती खेळतोय. सोळा चेंडू 34 धावांची आवश्यकता असं काहीसं समीकरण. यावेळेस काय झालंय लेग स्टिक वरनं चेंडू गेलाय. पंच सांगतायत चेंडू मारण्याजोगा होता. बॅटरला वाटलं होतं की आपण लेग स्टिक वरती खेळतोय. चेंडू बाहेर आहे. वाईड मिळेल. एक्स्ट्रा चेंडू मिळेल. 1 धाव मिळेल बोनस स्वरूपाची अवांतर स्वरूपाची. मात्र इथे फसवलं बॅटरला. थोडासा लेगकट होणारा चेंडू लेग स्टिक वरनं गेलाय आणि चेंडू मारण्याजोगा होता असं काहीसं अंपायरने सांगितलंय. यावेळेस मोठा फटका. गॅप शोधून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती. 1 धाव निश्चित स्वरूपाची. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का मात्र एकाच धावेवरती समाधान. त्या एका धावेने धावसंख्या वधारेल. धावसंख्या पोहोचते तब्बल 21 धावा. 21 म्हटलं तर निश्चितपणे 21 दुर्वा आणि 21 मोदकांचा नैवेद्य आपण श्री देव गणपती गजाननाला दाखवतो. त्याची आठवण करून देणारी धावसंख्या ही देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रवीण पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस आणखी एक मोठा फटका. लॉक केलाय.
एकच धाव मिळेल. यावेळेस संख्या एक लॉक केला फक्त नो मॅन रिझर्व मध्ये. एक धाव निश्चित स्वरूपाची दुसरा धावेचा प्रयत्न मात्र इथे तू मे करता करता 2 धावा. एकच धाव मिळेल. या एका धावेनिशी धाव संख्या पोचते 23 धावा पहिल्या 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस. अर्थात 23 म्हटल्यानंतर याला देखील एक मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग राजे मिर्झा यांच्यावरला झालेला तो तह. या तहात तब्बल 23 गड किल्ले हे बहाल करावे लागले होते छत्रपती शिवाजी महाराजांना आणि या जगातला सगळ्यात मोठा तह होता. त्या तहाची आठवण करून देणारी धावसंख्या ही आपल्याला देखील इथं पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचते तब्बल 23 धावांवरती. आता मात्र 12 चेंडू आणि 31 धावांची असेल आवश्यकता. म्हणजे जवळपास 15.50 ची सरासरी ही ठेवावी लागेल. प्रेशर हा दोन्ही बाजूला असेल कारण एकंदरीत जर आपण बघितलं तर प्रेशर दोन्ही बाजूला आहे. दोन्ही बॅटर जे आपण बघितले ते मोठे फटके मारणारे आहेत. मात्र गोलंदाजाला देखील करामत करावी लागेल कारण 2 मोठे फटके सामन्याचं चित्र पलटवू शकतात. बॉलिंग मार्गावरती सागर. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल याच्यासाठी निश्चितपणे आपल्याला मैदानी दिशेने जावं लागेल. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा खर्ची केल्या गेल्या होत्या. त्यानंतरच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा खर्ची केल्या गेल्या. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता असं काहीसं समीकरण. बॉलिंग मार्गावरती सागर. स्ट्राईक वरती बबलू आहे सलामीचा बॅटर. पाहूया काय होईल. आखून टप्प्याचा चेंडू यथेच्छ समाचार. जेल खाली क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र काय झालंय. एक धाव निश्चित स्वरूपाची पंचांनी नो दिलाय. माफ करा बबलू इथं बाद होतोय. क्षणभरासाठी बबलूला एक आशा होती, अपेक्षा होती की मी नॉट आउट आहे. मात्र बबलूला माघारी परतावं लागतंय आणि बबलूच्या जागी कोण जाईल हे देखील पाहणं गरजेचं. जसजसे विकेट जातील तसतसं निश्चितपणे बॅटिंगवरचं प्रेशर वाढत जाईल, बॅटरवरचं प्रेशर वाढत जाईल आणि जेवढे मोठे फटके निघतील तेवढं क्रिकेटची टुर्नामेंट कुठची असू दे, रबर बॉल असेल, त्याच्यानंतर आपली टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, जिथं क्रिकेट स्पर्धा असेल तिथे तिथे हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तुमचा चेंडू असेल. यावेळेस कव्हर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक करणार नाही. एक धाव निश्चित स्वरूपाची. मात्र यावेळेस इतक्या दुःखाने काही चाललं नाही. मोठे फटके मारावे लागतील आणि हे मोठे फटके या षटकामध्ये मारावे लागतील. दादा मडकेकरांची एक कविता आहे, पावडर लायसर बाजारू लागलो. म्हणजे ओव्हर संपायच्या आधी तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, मोठे फटके मारावे लागतील आणि या षटकामध्ये तुम्हाला संधी आहे. निश्चितपणे पुन्हा एकदा सागर आहे बॉलिंग मार्गावरती. 2 चेंडू हाताळले. यावेळेस आडव्या बॅटने तटवलाय अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीशी चुम्मासाठी शेडशाड करत जाणारा फटका. एकेरी धाव. यावेळी एकेरी दुहेरी धावेने काहीच होणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील.